मागील सरकारच्या 2.5 वर्षातील पहिल्या 6 महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात 1 नंबरला आणला। त्या आधीच्या लॉकडाऊन सरकारमुळे काही उद्योग गेले, मात्र यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातून जाता कामा नये अशी तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांना दिली आहे। जर उद्योग गेला तर तुमची काळजी मी घेईन असा ठेवणीतील सूचक इशाराही शिंदे यांनी मंत्र्यांना दिला। ठाण्यात सुरू असलेल्या लक्षवेधच्या 2 दिवसीय बिझनेस जत्राचा समारोप एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालाय। त्यावेळी उपस्थित उद्योजकांना संबोधित करताना ते बोलत होते। ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे 3 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये लक्षवेधच्या 4थ्या बिझनेस जत्रेचे आयोजन करण्यात आले होते। या बिझनेस जत्रेमध्ये लघु उद्योजक तसेच व्यावसायिकांचे 150च्या आसपास स्टॉल लागले असून या जत्रेला 2 दिवसात 9000 जणांनी भेट दिल्याचं आयोजक अतुल राजोळी, गणेश दरेकर यांनी सांगितलंय। या बिझनेस जत्रेच्या समारोप दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन लघु उद्योजकांना उद्बोधक असं मार्गदर्शन केलंय। प्रारंभी उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास करी, एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, अशी कोटी करू, व्यवसायात प्रामाणिकपणा असला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, कुठलेही काम कुठलीही संधी मिळाली का त्या संधीचं सोनं करायचं असा कानमंत्र उद्योजकांना दिलाय। मुख्यमंत्री असताना ज्या दुकाने व्यवसायांची उद्घाटनं केली त्यांची व्यवसायात वृद्धी झाली, त्यामुळे खरं म्हणजे रॉयल्टी घ्यायला हवी होती, पण मी विदाऊट रॉयल्टी काम करणारा माणूस आहे असं शिंदे यांनी स्पष्ट करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची आठवण जागवताना ते काम फार कठीण होतं याची कबुली एकनाथ शिंदे यांनी देताना पूर्वीच्या सर्व बंद करणाऱ्या लॉकडाऊन सरकारवर अनुलेखाने टीका केली आहे। महायुतीचं सरकार असताना 2.5 वर्षात एकही सुट्टी न घेणारा मुख्यमंत्री होतो। पहिल्या 6 महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात नंबर 1 ला आणला। तेव्हा उद्योग मंत्र्यांना सांगितलंय की यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातून जाता कामा नये। सर्वच मंत्र्यांना सांगितलंय जर उद्योग गेला तर तुमची योग्य ती काळजी मी घेईन अशी जाहीर तंबीच एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश सानिका दीपक खामकर याने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेटी ते वाघोटन जेटी हे 15 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासात पोहून पार केले आहे। 15 किलोमीटरचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे। याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रेयांशचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे दररोज सराव करीत आहे। रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचे शाळेतूनही कौतुक केले आहे। गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशने 13 पदके प्राप्त केली असून यात 5 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्य पदकांचा समावेश आहे। विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिली सागरी जलतरण स्पर्धा होती। या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती, परंतु हे अंतर अवघ्या 3 तासात पार करून रेयांशने एक विक्रम केला। त्याने केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून रेयांशला देऊन त्याचा सन्मान केला आहे। मी पालकांना आवाहन करेल की रेयांशकडे आपण लक्ष ठेवा। 6 वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो। समुद्र स्पर्धा ही तशी एक हिम्मतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे। या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा 3 तासामध्ये 15 किलोमीटरचं अंतर पार पाडतो। आत्ताच्या पालकांना
की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयातच सुरुवात करा। रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे। आणि अशाच पद्धतीनं नुसतं रेयांश नाही तर रेयांशचे पालक, रेयांशचे कोच ज्यांनी ही स्पर्धा रिलेवरनं इंडिव्हिज्युअल वरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली, ते कैलास आखाडे। ह्या सगळ्यांचं ह्यात कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे। विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी 15 किलोमीटरची स्पर्धा होती। त्या दोन स्पर्धा असतात, एक 15 किलोमीटर आणि 30 किलोमीटर। त्या आम्ही गेली 3रं वर्ष, आम्ही 2 वर्ष अगोदर पण 30 किलोमीटर स्पर्धा झाली। यावेळी पहिल्यांदा 15 किलोमीटर स्पर्धा झाली। 15 किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे जवळजवळ 10 जलतरणपटू सहभागी झाले होते। त्यात रेयांश कामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले 4 जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता, पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करण्याची एक आम्ही मनशा बाळगली आणि त्यांनी सगळ्यांनी सोलो पद्धतीने इव्हेंट तो सक्सेसफुली कंप्लीट केला। त्यामुळे रेयांश कामकर हा वयवर्ष 6 वर्ष आणि 2 महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे। कशा प्रकारची स्पर्धा होती, कसे आव्हान त्या स्पर्धेमध्ये येते? ही सागरी स्पर्धा आहे। याच्यामध्ये आपल्याला करंट्स, जेलीफिश आणि बारीक सारीक मासे हे सगळे आपल्याला आव्हानं पेलून हे करायला लागतात। त्यासाठी आपण जेलीफिश साठी मुलांना ग्रीस लावतो। आताच आम्ही एक सिंगापूरवरून एक प्रोडक्ट मागवलंय, जेलीफिशला एक प्रोटेक्शन म्हणून क्रीम आहे, ती आपण त्यांना वापरलेली आहे। त्याच्यानंतर त्यांना करंटचा अनुभव देण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये पॅराशूट घालून सराव करतो। या सर्व आव्हानातूनही सागरी स्पर्धेत करंट हा विषय महत्वाचा आहे, तो जर व्यवस्थित पार केला आणि बोटीच्या खलाशाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर या स्पर्धा तसा मुलं हे व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतात। रेयांश सानिका दीपक खामकर 6 वर्षाचा, प्रॅक्टिस 2 तास 9 ते 11 रात्री आणि सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी यांनी भेट दिली। यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते। या प्रसंगी विशेष सत्कार संपन्न झाला। सामना वृत्तपत्राचे राजेश पोळे, महाराष्ट्र माझा वृत्तवाहिनीचे प्रसाद सकट, ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी यांचा सन्मान पार पडला। त्यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। या प्रसंगी सर्व पत्रकारांना भेट वस्तू देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 साली मराठी दैनिक आपल्या
मराठी भाषिक लोक आहेत त्यांच्याकरता आणलं होतं. त्याची स्मृती जागवण्याकरता दरवर्षी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. आपण पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम करत असतो. आज ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आपण पत्रकार आहेत त्यांचे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजन केलं होतं. आपले अनेक पत्रकार आहेत, ते कॉम्प्युटरवर काम करतात, मोबाईल यूज करतात, त्यामुळे आपल्या डोळ्यावरती परिणाम होतो. तर आपल्या सर्व पत्रकारांचे डोळे हे सर्वात अतिशय आवश्यक असं अवयव आहे, तर ते जपलं पाहिजे. त्या उद्देशाने जर आपल्या कुठल्या पत्रकाराला जर समजा काय इजा डोळा असेल तर त्या लवकर इलाज करता येईल ह्या उद्देशाने आपण नेत्र चिकित्सा शिबिर मागच्या वर्षी आयोजित केलं होतं, यावर्षी देखील आयोजित केलं आणि त्यात आपल्या पत्रकारांनी त्यात भाग घेतला. त्या काही लोकांना चष्म्याची आवश्यकता वाटली, काही लोकांना अन्य गोष्टीची आवश्यकता वाटली, त्यामुळे हे शिबिर घेण्यात आलं होतं. दुसरं आपण रोटरी ओरियन या संस्थेमार्फत देखील त्याच्या सहकार्याने आपले जे पत्रकार आहेत ज्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केले ते ज्येष्ठ आहेत अशा आपल्या संघातील एक प्रिंट मीडियामधले राजेश पोळे, डिजिटल मीडियाचे प्रसाद सकट आणि चॅनलचे मनोज वाजपेयी ह्या 3 जणांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आपले जे पत्रकार आहेत ते मोबाईल वापरतात, त्यांना हाताने पकडलं, जसं आता तुम्ही हाताने पकडलं आहे, तर तुमच्याकरता रोटरीच्या मार्फत आपण सेल्फी स्टिकचे देखील वाटप केलं आणि पत्रकार दिन आपण ह्या अनोख्या पद्धतीने साजरा केला. यापुढे देखील पत्रकारांच्या ज्या काय समस्या असतील, ज्या काय प्रॉब्लेम असतील, जे काय हे असतील त्याकरता पत्रकार संघ सहकार्य करणार आणि मदतीला येणार.